हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत क्लास 10th मॅथ्स 2 ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1. त्यामधले क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 हे आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 5 टू त्याच्या पुढचे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, इफ tan थीटा इज इक्वल टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस वन. ठीक आहे, साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू काय गिवन आहे आणि हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, नाव टॅन थीटा इज इक्वल टू 1 दिस इज गिवन. तर आपल्याला माहिती आहे बघा, वी नो दॅट टॅन 45 डिग्री इज इक्वल टू 1. आपला जो काय ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे बघा, त्या टेबलमध्ये टॅन 45 इज इक्वल टू किती आहे 1, बरोबर आहे. अँड देअर फोर टॅन थीटा इज इक्वल टू टॅन 45, कारण की 1 ही कशाची व्हॅल्यू आहे टॅन 45ची. अँड देअर फोर थीटा इज इक्वल टू 45 डिग्री, बरोबर. नाव साइन थीटा इज इक्वल टू, आपल्याला आता ह्याच्या एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. नाव साइन थीटा इज इक्वल टू साइन 45. दरवेळेला आपल्याला थीटा आता काय घ्यायचं आहे 45 डिग्री. नाव साइन 45ची व्हॅल्यू किती आहे 1/√2, बरोबर आहे. देन कॉस थीटा दॅट इज अगेन कॉस 45. कॉस 45ची व्हॅल्यू आहे 1/√2. देन सेक थीटा दॅट इज इक्वल टू सेक 45. थीटा आपण प्रत्येक वेळेला आता काय घेणार आहे 45 डिग्री, दॅट इज इक्वल टू √2. and then cosec theta that is cosec 45 that is equal to √2. तर अशा प्रकारे आपण सर्व व्हॅल्यू इथे पहिला लिहून घेतला. cos 45 that is equal to 1/√2, sec 45 that is equal to √2 and cosec 45 डिग्री that is equal to √2. ठीक आहे, आता आपल्याला जो गिवन आहे ते आपण लिहिलं. जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा, बरोबर आहे. साइन थीटा आपल्याला किती मिळालेला आहे 1/√2 प्लस कॉस थीटा आपल्याला किती मिळालं आहे 1/√2. अगेन सेक थीटा आपल्याला किती मिळालं आहे √2 प्लस कोसेक थीटा आपल्याला किती मिळालं आहे √2. तर आपण लिहिलं इथे. त्यानंतर ह्याला आपण कॅल्क्युलेट कसं केलं आहे बघा, 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2. देन √2 हा डिनॉमिनेटर काय सेम आहे, तर √2 आपण एकच दिलेलं आहे. तर ह्याचा आन्सर 1/√2 प्लस 1/√2 दॅट इज इक्वल टू 2/√2. देन √2 प्लस √2 किती आपल्याला आहे 2√2. ठीक आहे, देन 2/√2 आपण ॲज इट इज लिहिलं आणि अपॉन 2√2 आहे त्याला आपण काय लिहिलं डिवाइड 2√2. नाव 2/√2 ॲज इट इज, डिवाइडचं काय झालं मल्टिप्लाय आणि 2√2 ह्याचा रेसिप्रोकल काय होणार 1/2√2. जेव्हा आपण डिवाइडचं मल्टिप्लाय करतो तेव्हा पुढच्या नंबरचं काय होतं रेसिप्रोकल. मग 2/√2चं काय झालं 1/√2. नाव 2 गेट काय झाला कॅन्सल. नाव व्हॉट इज अवर आन्सर 1/√2 इंटू √2 किती झाले 2. So therefore sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta that is equal to 1/2. नाव आपला क्वेश्चन नंबर 6 आहे प्रूफ दॅट, बरोबर आहे. प्रूफ दॅटचं मिनिंग काय आहे, आपल्याला LHS दिलेला असतो आणि RHS दिलेला असतो. तर आपल्याला LHS इज इक्वल टू RHS हे प्रूफ करायचं असतं. LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड. तर पहिला आपण LHS लिहून घ्यायचा. ठीक आहे, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. ठीक आहे, तर हे आपल्याला जे दिलं आहे ते काय आहे मिक्स फ्रॅक्शन आहे, बरोबर आहे. मिक्स फ्रॅक्शन आपण कसं सॉल्व करतो, साइन स्क्वेअर थीटा आपण ॲज इट इज लिहिला प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा काय झाला कॉस स्क्वेअर थीटा आणि अपॉन काय आहे कॉस थीटा, दॅट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. नाव साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा म्हणजेच काय 1 आणि अपॉनला काय आहे कॉस थीटा. नाव 1/cos थीटा दॅट इज इक्वल टू सेक थीटा. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. अँड देअरफोर LHS इज इक्वल टू RHS आपला प्रूफ झालेला आहे. मग क्वेश्चन नंबर 2, कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, तर हा आपला काय झाला LHS, तो आपण इथे लिहून घेतला. त्यानंतर LHSला आपल्याला सॉल्व करायचं आहे. कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज लिहिला. सेक 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजेच काय सेक स्क्वेअर थीटा. बघा आपला आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय सेक स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज इंटू सेक स्क्वेअर थीटा आपण काय लिहिलं 1/cos स्क्वेअर थीटा. सेक थीटा म्हणजेच काय 1/cos स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. नाव कॉस स्क्वेअर थीटा गेट कॅन्सल, तर आपला आन्सर किती आलं आहे 1 आणि आपला RHS पण काय आहे बघा 1. सो LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. नाव क्वेश्चन नंबर 3, √1 - sin theta upon
वन प्लस साईन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे, तर हा आपला काय आहे एल एच एस. पहिला आपण आपला एल एच एस लिहून घेतला, वन मायनस साईन थिटा आपण वन प्लस साईन थिटा. नाव इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, वन मायनस साईन थिटा अपॉन वन प्लस साईन थिटा ॲज इट इज लिहिला. डिनॉमिनेटरला आपल्याला वन प्लस साईन थिटा आहे, तर मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आपल्याला कशाने करायचं आहे, वन मायनस साईन थिटा अपॉन वन मायनस साईन थिटा. म्हणजेच न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण वन मायनस साईन थिटाने काय केलं, मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, बघा वन मायनस साईन थिटा इंटू वन मायनस साईन थिटा म्हणजेच काय झाला, वन मायनस साईन थिटा द होल स्क्वेअर. इथे बघा डिनॉमिनेटरला वन इंटू वन किती झाला, वन, प्लस मायनसचा काय झाला मायनस, आणि साईन थिटा इंटू साईन थिटा काय झाला, साईन स्क्वेअर थिटा. सो आपला आन्सर आला वन मायनस साईन स्क्वेअर थिटा. नाव वन मायनस साईन स्क्वेअर थिटा आपण ॲज इट इज लिहिला. वन मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, आपल्याला आयडेंटिटी आहे बघा, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन. आता हा वन इथेच ठेवला आपण, आणि साईन स्क्वेअर थिटा त्या साईडला जाऊन काय झाला मायनस. सो वन मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजेच आपल्याला काय राहिला, कॉस स्क्वेअर थिटा. तर इथे वन मायनस साईन स्क्वेअर थिटाला आपण काय लिहिलं आहे, कॉस स्क्वेअर थिटा. त्यानंतर तुम्ही बघू शकता स्क्वेअर रूटमध्ये वन मायनस साईन स्क्वेअर, वन मायनस साईन थिटा द होल स्क्वेअर आहे, आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर थिटा आहे. म्हणजे न्यूमरेटरला पण स्क्वेअर आहे आणि डिनॉमिनेटरला पण काय आहे, स्क्वेअर आहे. आणि आपण रूटमधून म्हणून त्याला आपण काय करूया, बाहेर काढूया. ठीक आहे, दॅट इज वन मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आता बघा डिनॉमिनेटरला काय आहे, कॉस थिटा. तर डिनॉमिनेटरला आपण कॉस थिटा, त्याला आपण काय करूया, डिनॉमिनेटरला सेपरेट लिहूया. ते कसं लिहायचं बघा, वन मायनस वन अपॉन कॉस थिटा मध्ये काय साईन आहे, मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे, वन अपॉन कॉस थिटा मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आपण डिनॉमिनेटरला काय लिहिलं, सेपरेट लिहिलं आहे. आता वन मायनस कॉस थिटा म्हणजेच काय, वन अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय आहे, सेक थिटा, मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय आहे, टॅन थिटा. आणि तोच आपला काय आहे, आर एच एस. हेन्स प्रूव्ड. नाउ फोर्थ वन, सेक थिटा मायनस कॉस थिटा इन ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, टॅन थिटा इंटू सेक थिटा. सर्वात पहिला आपण आपला एल एच एस लिहून घ्यायचा आहे लेफ्ट हँड साईड. आता बघा सेक थिटा म्हणजेच काय आहे, वन अपॉन कॉस थिटा, मायनस कॉस थिटा आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे. कॉट थिटा म्हणजे काय आहे, कॉस थिटा अपॉन साईन थिटा, प्लस टॅन थिटा म्हणजे काय आहे, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे, या सर्व व्हॅल्यू पहिला आपण लिहून घेतल्या. सेकला आपण काय लिहिलं आहे, वन अपॉन कॉस थिटा, त्यानंतर कॉस थिटा ॲज इट इज. कॉटला आपण काय लिहिलं आहे, कॉस अपॉन साईन. टॅनला आपण काय लिहिलं आहे, साईन अपॉन कॉस. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण काय केलं आहे, मिक्स फ्रॅक्शन, वन ॲज इट इज लिहिलं आहे, आणि कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय झाला, कॉस स्क्वेअर थिटा. सो वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉनला काय आहे, कॉस थिटा. ठीक आहे, पुढे इथे आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कॉस थिटा इंटू कॉस थिटा दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा, प्लस साईन थिटा इंटू साईन थिटा दॅट इज साईन स्क्वेअर थिटा, आणि डिनॉमिनेटरला काय करतात, मल्टिप्लाय साईन थिटा इंटू कॉस थिटा. सो वी गेट साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता बघा वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय, साईन स्क्वेअर थिटा बाय युझिंग आयडेंटिटी. ठीक आहे, हा कॉस थिटा आपण ॲज इट इज लिहिला आहे. त्यानंतर साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आपलं काय आहे, वन. बरोबर आहे, तो इथे लिहिला आहे, आणि साईन थिटा इंटू कॉस थिटा आपण ॲज इट इज ठेवला आहे. देन इथला साईन स्क्वेअर थिटा, हा साईन थिटा, आणि इथला एक साईन थिटा गेट काय झाला, कॅन्सल झाला. इथे साईन स्क्वेअर थिटा आहे म्हणजे एक साईन थिटा आपल्याला रिमेन राहिला आहे, तो आपण खालच्या स्टेपला लिहिला. कॉस थिटा ॲज इट इज लिहिला आहे, हा वन ॲज इट इज, आणि खालती काय राहिला आहे, कॉस थिटा. नाव साईन थिटा अपॉन कॉस थिटा आपला काय झाला, टॅन थिटा, आणि वन अपॉन कॉस थिटा म्हणजे आपला काय आहे, सेक थिटा. अँड देअरफॉर आपला काय आला, तोच आर एच एस. बरोबर आहे, हाच आपला काय आहे, आर एच एस आहे. हेन्स प्रूव्ड. नाव क्वेश्चन नंबर 5, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. ठीक आहे, तर पुन्हा एकदा आपण काय लिहिलं आहे, पहिला एल एच एस लिहून घेतला. त्यानंतर कॉट थिटा म्हणजेच काय, कॉस अपॉन साईन, प्लस टॅन थिटा म्हणजे काय, साईन अपॉन कॉस. बरोबर आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय, कॉस थिटा इंटू कॉस थिटा दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा, प्लस साईन थिटा इंटू साईन थिटा साईन स्क्वेअर थिटा, आणि डिनॉमिनेटरला काय करतात, मल्टिप्लाय दॅट इज साईन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर आहे, नाव साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, वन, युझिंग आयडेंटिटी.
बरोबर आहे. आणि डिनॉमिनेटर आपण काय लिहिला ॲज इट इज. आता आपला डिनॉमिनेटर काय बघा 1/sin θ इंटू कॉस θ. 1/sin θ इंटू कॉस θ. त्याला आपण कशा प्रकारे लिहिलं आहे 1/sin θ इंटू 1/cos θ. ठीक आहे. ना 1/sin θ म्हणजेच आपला काय कोसेक θ आणि 1/cos θ म्हणजेच आपला काय सेक θ. अँड हेन्स RHS आपलं काय झालं प्रूफ झालं. अशा प्रकारे हेन्स प्रूफ्ड. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 1/sec θ प्लस tan θ इज इक्वल टू sec θ मायनस tan θ. आपला LHS काय आहे 1/sec θ मायनस tan θ. तो आपण लिहून घेतला. आता इथे परत रॅशनलाइज तर काय करायचं आहे डिनॉमिनेटर. तो कसा करायचा आहे पहिला जो गिवन आहे तो आपण ॲज इट इज लिहिला. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सेक θ प्लस टॅन θ सेक θ प्लस टॅन θ. ठीक आहे. म्हणजे सेक θ प्लस टॅन θने आपण काय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं मल्टिप्लाय केलं. त्याला काय म्हणतात रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ठीक आहे. नाव 1 इंटू दिस 1 इंटू सेक θ प्लस टॅन θ दॅट इज सेक θ प्लस टॅन θ. नाव सेक θ इंटू सेक θ काय झाला सेक स्क्वेअर θ मायनस आणि प्लसचा काय झाला मायनस आणि टॅन θ इंटू टॅन θ काय झाला टॅन स्क्वेअर θ. ओके. नाव सेक स्क्वेअर θ मायनस टॅन स्क्वेअर θ म्हणजेच काय आपला झाला 1. बघा युजिंग आयडेंटिटी बरोबर आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर θ इज इक्वल टू सेक स्क्वेअर θ आहे. मग टॅन जर त्या साईडला गेला तर इथे काय राहिला 1 म्हणजे सेक स्क्वेअर θ म्हणजे सेक स्क्वेअर θ मायनस टॅन स्क्वेअर θ इज इक्वल टू काय असतो 1. म्हणजे सेक θ प्लस टॅन θ अपॉन 1 म्हणजेच काय सेक θ प्लस टॅन θ अँड दॅट इज अवर RHS अँड हेन्स प्रूफ्ड. तर यापुढील क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.